जय श्रीकृष्ण, राधे राधे. मी आज आले होते शेतावरती. वातावरण बघा किती सुंदर झालंय नाही का. आणि आज आपण इथं आलोय पशुपालन केंद्रामध्ये आपल्या. चला आपल्या शेळ्यांकडे. हे आमच्या तृतीयपंथी समाजाचं पशुपालन केंद्र आहे आणि खूप कष्टाने आम्ही सगळ्यांनी मिळून हे उभं केलेलं आहे. जरा इकडे या, तुम्हाला मी आपल्या शेळ्या दाखवते. चला तर मग आपण आता शेळ्यांना चारा सुद्धा घेऊन जाऊ. तर चला. दादा बाजूला तू. हे आपल्या शेळ्या आहे आणि प्रत्येक शेळीचं नाव हे वेगवेगळं आहे. चला आले मी, थांबा थोडस, खूप काही करताय. ही माझी लाडकी सुनंदा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, एकमात स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेव. लाडकी सुनंद खूप छान आहे बघा. आम्ही सगळ्यांनी म्हणजे पूर्ण आमच्या समाजाने मिळून हे सगळं उभं केलं आणि याच्या पाठीमागे माझ्या नानीचं मोठं प्रोत्साहन आहे. आज त्यांच्या कष्टामुळं आणि त्यांच्या आगळ्या वेगळ्या निर्णयामुळं आज हे शक्य झालं आहे, ज्याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. तर चला तुम्हाला शेत दाखवते. अरे चला आतमध्ये. मी फर्स्ट टाइम ब्लॉग बनवते हा, तर सगळेजण मला प्लीज सपोर्ट करा. आज तुमच्या एका चांगल्या कमेंट्समुळं प्रोत्साहन मिळतं आणि त्यातनंच मी हे सगळं शिकले है ना. तर असाच सपोर्ट माझ्याशी राहू द्या. हे आपलं शेत आहे. कसं वाटतंय वातावरण बघा, क्लायमेट खूप सुंदर झालेलं आहे आणि खूप दिवसानंतर असं क्लायमेट बघायला मिळालं. आणि मित्रांनो एक गोष्ट सांगते हा मनातली, म्हणजे इथं आले म्हणून हे जाणवत आहे. शेतकरी मातीच्या सहवासात राहतो, पण ह्याच काळ्या मातीतनं सोनं पिकवतो है ना. तर थँक्यू. राधे राधे. जय श्रीकृष्ण.